नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. नुकताच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा पार पडला आणि त्यानंतर बातम्यांचा नुसता पाऊस पडतोय. पण या सगळ्या गोंधळात एक वाक्य सतत कानावर येतंय: भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध आता विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी बनले आहेत. आता प्रश्न हा आहे की हे फक्त एक नवीन वजनदार नाव आहे की पडद्यामागे खरंच काहीतरी मोठं शिस्तंय. आज आपण आपल्याला मिळालेल्या स्रोतांच्या आधारे याचीच चिरफाड करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की या घोषणेचा नेमका अर्थ काय, संरक्षण करारांपासून ते तंत्रज्ञानापर्यंत याचे धागेदोरे कुठे कुठे पसरले आहेत. हो, आणि ही घोषणा वाटते तितकी साधी नाही. कारण ही भागीदारी आता केवळ दोन देशांमधल्या खरेदी विक्रीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आपल्या स्रोतांनुसार हे एका दीर्घकालीन आणि अतिशय विचारपूर्वक रचलेल्या आघाडीच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. यात संरक्षण, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि जागतिक राजकारण या सगळ्या गोष्टी इतक्या घट्ट विणल्या गेल्या आहेत की त्यांना वेगळं करणं आता जवळजवळ अशक्य आहे. चला तर मग याच विणीचा प्रत्येक धागा उलगडून पाहूया. सुरुवात याच नवीन नावापासून करूया. आधी धोरणात्मक भागीदारी होती, आता त्यात विशेष आणि जागतिक हे दोन शब्द जोडले गेले आहेत. हे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत की यात काही खोल अर्थ दडलाय? यातली आकर्षक गोष्ट हीच आहे. हा निव्वळ शब्दांचा खेळ नाही. जागतिक हा शब्द दर्शवतो की ही भागीदारी आता फक्त दिल्ली आणि पॅरिसपुरती मर्यादित नाही. अच्छा. याचा अर्थ असा की हवामान बदलापासून ते इंडो पॅसिफिकमधल्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक मोठ्या जागतिक मंचावर भारत आणि फ्रान्स एकमताने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतील. आणि विशेष हा शब्द? आणि विशेष हा शब्द नात्यातील विश्वास आणि खोली दर्शवतो. या कराराने 2047 पर्यंतचा एक स्पष्ट रोडमॅप तयार केला आहे. म्हणजे पुढची 2 दशकं काय करायचं याचं नियोजन आत्ताच झालंय. अगदी. याचा स्पष्ट संकेत असा आहे की फ्रान्स हा भारताचा युरोपमधील सर्वात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला स्थापित करतोय, जो केवळ गरजेपुरता नाही तर एका समान भविष्याच्या दृष्टिकोनातून भारतासोबत उभा आहे. आणि याच भविष्याच्या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे संरक्षण सहकार्य. यात तर घोषणांची एक रांगच लागली आहे. चला, यातील एक एक मुद्दा जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सगळ्यात आधी संरक्षण सहकार्य करार. तो पुढच्या 10 वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आला आहे. हे तर अपेक्षित होतं, पण यात नवीन काय आहे? नूतनीकरण होणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्यातले तपशील अधिक महत्त्वाचे आहेत. या नवीन करारामध्ये 3 शब्दांवर मुख्य भर दिलाय: संयुक्त संरक्षण उत्पादन म्हणजे को प्रोडक्शन, हो, तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, आणि सैन्यांमध्ये उत्तम ताळमेळ, ज्याला इंटरऑपरेबिलिटी म्हणतात. बरोबर. आता हे शब्द थोडे जड वाटतील, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. संयुक्त उत्पादन म्हणजे आता फ्रान्स फक्त आपल्याला शस्त्र विकणार नाही, तर ती भारतासोबत बनवेल. अगदी बरोबर. तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे ती शस्त्र बनवण्यामागचं ज्ञान, त्यामागचं इंजिनिअरिंगही भारताला मिळेल. आणि तिसरा शब्द, 1 मिनिट थांबा. इंटरऑपरेबिलिटी हा शब्द ऐकायला खूपच तांत्रिक वाटतो. हो वाटतो. सामान्य श्रोत्यांसाठी याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपली विमानं आणि त्यांची विमानं एकत्र सराव करण्यापुरतं मर्यादित आहे की त्याहून अधिक काही? खूप चांगला प्रश्न आहे. याचा अर्थ सरावाच्या खूप पुढे जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी परिस्थिती निर्माण करणं जिथे भारतीय नौदलाचं जहाज आणि फ्रेंच नौदलाचं जहाज एकमेकांशी थेट संवाद साधू शकेल. अच्छा. एकमेकांचा डेटा वापरू शकेल, जणू काही ती एकाच देशाची 2 जहाज आहेत. किंवा भारतीय राफेल विमान फ्रेंच विमानातून इंधन भरू शकेल. वा. यामुळे दोन्ही सैन्यदलं एका मोठ्या एकत्रित शक्तीप्रमाणे काम करू शकतात. हिंदी महासागरात किंवा इतर ठिकाणी गरज पडल्यास ही क्षमता खूप मोलाची ठरते. म्हणजे हे नातं आता केवळ ग्राहक आणि विक्रेता असं राहिलं नाही, तर ते 2 समान भागीदारांचं बनत चाललंय. आणि याचंच एक ठोस उदाहरण म्हणजे हॅमर क्षेपणास्त्रांचा करार, की नाही? आता शस्त्र फक्त खरेदी नाही तर भारतात बनवण्यावर भर दिला जातोय. अगदी. हा बदल वरवर वाटतो तितका साधा नाही. याबद्दल जरा सविस्तर सांगा. ह्याचा अर्थ भारत आता केवळ एक बाजारपेठ नाही, तर जागतिक संरक्षण उद्योगाच्या नकाशावर एक निर्माता म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. नवीन करारानुसार भारत आणि फ्रान्स मिळून हॅमर एअर टू ग्राउंड क्षेपणास्त्र ते भारतातच तयार करणार आहेत. हो, भारतातच. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि फ्रान्सच्या सफ्रान या कंपनीमध्ये करार झाला आहे. याचं महत्त्व दुहेरी आहे. पहिलं, भारताचं आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. आणि दुसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे
ते म्हणजे भारताच्या राफेल लढाऊ विमानांना घरचं शस्त्र मिळेल. आपल्याच देशात बनवलेली शस्त्र आपल्या मुख्य लढाऊ विमानांवर असतील. बरोबर. ही केवळ आर्थिक नाही तर सामरिक स्वावलंबनाची एक मोठी उडी आहे. राफेलचा उल्लेख झालाच, तर त्याबद्दलच्या महाकराराची सध्या काय स्थिती आहे? 114 नवीन राफेल विमानं. असं म्हटलं जातंय की हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण सौदा होऊ शकतो. अब्जावधी डॉलर्सची ही खरेदी आहे. होय, हा एक प्रचंड मोठा करार आहे. आपल्याकडील माहितीनुसार फेब्रुवारी 2026 पर्यंत यावर अंतिम सही झालेली नाही. पण वाटाघाटी सुरू आहे. हो, राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावेळी वाटाघाटींना प्रचंड वेग आला आहे. यातली सर्वात आकर्षक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील बहुतेक विमानं भारतातच तयार केली जातील. फक्त असेंब्ली नाही ना? नाही, फक्त असेंब्ली नाही, तर इंजिनपासून ते एव्हिओनिक्सपर्यंत मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीचे भाग वापरले जातील. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हवाई शक्तीला तोंड देण्यासाठी भारताला लढाऊ विमानांची गरज आहेच. पण त्याचवेळी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला बळ देण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? नक्कीच. सर्वात मोठी अडचण ही तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या पातळीवर येते. म्हणजे फ्रान्स किती टक्के तंत्रज्ञान भारताला द्यायला तयार आहे यावर वाटाघाटी अडकू शकतात. आणि किंमत? हो, दुसरी गोष्ट म्हणजे किंमत. एवढा मोठा करार अंतिम करताना प्रत्येक पैशाचा हिशोब महत्त्वाचा ठरतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय कंपन्यांची क्षमता. इतक्या आधुनिक विमानाचे भाग बनवण्यासाठी आपल्या कंपन्या तयार आहेत का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या दौऱ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. हो, ती म्हणजे दोन्ही बाजूंकडून राजकीय इच्छाशक्ती प्रबळ आहे. त्यामुळे या अडचणींवर मात केली जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे एकाच वेळी लष्करी ताकद आणि औद्योगिक क्षमता दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न आहे. आता विमानांव्यतिरिक्त हेलिकॉप्टर निर्मितीबद्दलही एक मोठी घोषणा झाली आहे. कर्नाटकामध्ये एअरबसची H-125 हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन सुरू झाली आहे. ही एक नवीन सुरुवात आहे. ही खूपच महत्त्वाची घडामोड आहे, कारण ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर उत्पादन सुविधा आहे. आतापर्यंत हे सगळं सरकारी कंपन्यांकडे होतं, बरोबर? अगदी. आतापर्यंत संरक्षण उत्पादन मुख्यत्वे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL सारख्या सरकारी कंपन्यांच्या हातात होतं. टाटा समूहाने एअरबससोबत मिळून हा प्रकल्प सुरू केला आहे. यातून केवळ मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार नाहीत, तर भारतात एक संपूर्ण एरोस्पेस उत्पादन इकोसिस्टीम तयार होण्यास मदत होईल. म्हणजे छोटे उद्योग पण वाढतील. हो, छोटे छोटे सुटे भाग बनवणाऱ्या शेकडो कंपन्या उभ्या राहतील. आणि भविष्यात येथून हेलिकॉप्टर निर्यात करण्याची क्षमताही निर्माण होऊ शकते. ही मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या संकल्पनेच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. ठीक आहे, म्हणजे संरक्षण क्षेत्रात आपण केवळ हार्डवेअरच नाही, तर ते बनवण्याचं तंत्रज्ञानही मिळवत आहोत. पण आधुनिक जगात केवळ शस्त्र पुरेशी नसतात. त्यामागे असणारं सॉफ्टवेअर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञान, त्याचं काय? तिथेही ही भागीदारी पोचली आहे का? आणि इथेच या भागीदारीचा खरा भविष्यवेधी चेहरा समोर येतो. 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. अच्छा. ही केवळ एक औपचारिक घोषणा नाही. या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, स्टार्टअप्स, क्वांटम कम्प्युटिंग आणि डिजिटल गव्हर्नन्स यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी एक भारत फ्रान्स इनोव्हेशन नेटवर्क सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे. म्हणजे ही भागीदारी आता खरेदीदार विक्रेता संबंधांपुरती राहिलेली नाहीये. अजिबात नाही. ही आता ज्ञानावर आधारित सहनिर्मितीच्या दिशेने जात आहे. खरं तर संरक्षण हे वर्तमानाची गरज आहे, तर तंत्रज्ञान हे भविष्याची गुंतवणूक आहे. पण हे इनोव्हेशन नेटवर्क नक्की काय करणार आहे? म्हणजे आपले स्टार्टअप्स आणि त्यांचे स्टार्टअप्स फक्त एकमेकांना भेटणार आहेत की काही ठोस प्रकल्पांवर काम होणार आहे? यातून भारताच्या डिजिटल इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया मिशनला काही थेट फायदा होईल का? नक्कीच. या नेटवर्कचा उद्देश केवळ भेटीगाठी आयोजित करणे नाही. याचा उद्देश आहे फ्रान्समधील एखाद्या मोठ्या AI कंपनीला बँगलोरमधील स्टार्टअपसोबत जोडून देणे, जेणेकरून ते एकत्र मिळून एखादे नवीन उत्पादन तयार करू शकतील. अगदी. किंवा भारतातील एखाद्या हेल्थ टेक स्टार्टअपला फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेसाठी उपाय शोधायला मदत करणे. यासाठी फंड्सची तरतूदही केली जाणार आहे. म्हणजे आपल्या तरुण उद्योजकांना फायदा होईल. हो, थेट फायदा मिळेल. त्यांना केवळ भांडवलच नाही, तर युरोपियन बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचा अनुभवही मिळेल. ही एक प्रकारे ज्ञानाची
टू वे स्ट्रीट तयार करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. आता जरा व्यापक संदर्भाकडे वळूया. या चर्चेत इंडो पॅसिफिक क्षेत्राचाही वारंवार उल्लेख झाला आहे. दोन्ही देश मुक्त आणि खुल्या सागरी मार्गांना प्रोत्साहन देणार आहेत. या वाक्याचा नेमका अर्थ काय आणि याचं महत्त्व काय? हे या भागीदारीच्या जागतिक पैलूला अधोरेखित करतं. इंडो पॅसिफिक म्हणजे हिंदी महासागरापासून त्या पॅसिफिक महासागरापर्यंतचा विशाल सागरी पट्टा. जगाचा जवळपास 60% व्यापार याच मार्गावरून होतो. आणि इथेच चीनचा प्रभाव वाढतोय. बरोबर. गेल्या काही वर्षांपासून चीन या भागात आपलं लष्करी आणि आर्थिक वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक छोट्या देशांवर दबाव आणत आहे. भारत आणि फ्रान्स या दोघांचेही हितसंबंध या क्षेत्रात आहेत. फ्रान्सची अनेक बेटे या भागात आहेत. ओ, हे खरंय. त्यामुळे या सागरी मार्गांवर कोणा एका देशाची मक्तेदारी नसावी, ते सर्वांसाठी खुले असावेत, ही दोन्ही देशांची समान भूमिका आहे. या भूमिकेला कृतीत आणण्यासाठी दोन्ही देशांची नौदलं एकत्र गस्त घालतील, माहितीची देवाणघेवाण करतील. म्हणजे चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. याशिवाय अणुऊर्जा आणि हायस्पीड रेल्वे यांसारख्या क्षेत्रांचाही उल्लेख आहे. हो, ही या भागीदारीची आर्थिक बाजू आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी फ्रान्स मदत करत आहेच, पण त्यासोबतच हायस्पीड रेल्वे आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्येही फ्रेंच कंपन्यांनी रस दाखवला आहे. याशिवाय सेमीकंडक्टर आणि बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांवर एकत्र काम करणे, जेणेकरून चीनवरील अवलंबित्व कमी करता येईल. अगदी यावरही चर्चा सुरू आहे. म्हणजे सुरक्षा, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था हे तिन्ही स्तंभ एकत्र मजबूत केले जात आहेत. ठीक आहे. तर आपण या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. संरक्षण, तंत्रज्ञान, जागतिक राजकारण सगळंच यात आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? जर श्रोत्यांना 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे असतील तर ते कोणते असतील? मला वाटतं 3 मोठे बदल या भागीदारीने अधोरेखित केले आहेत. पहिला म्हणजे नात्याचा दर्जा. भागीदारीला औपचारिकरित्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी असं नाव देणं. हे केवळ एक नाव नाही, तर दीर्घकालीन भूराजकीय समन्वयाची एक जाहीर कबुली आहे. म्हणजे दोन्ही देश एकमेकांना भविष्यातील एक महत्त्वाचं सहकारी मानत आहेत. अगदी. आणि दुसरा मुद्दा, जो मला वाटतो सर्वात मोठा आणि ठोस बदल आहे, तो म्हणजे संरक्षण क्षेत्रातला. खरेदीदार ते भागीदार. अगदी बरोबर. दुसरा आणि सर्वात मोठा बदल म्हणजे शस्त्रे विकत घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून शस्त्रे एकत्रितपणे भारतात बनवण्याकडे झालेला प्रवास. हॅमर क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर आणि भविष्यातील राफेल उत्पादन हे त्याचे जिवंत पुरावे आहेत. बरोबर. यातून भारत केवळ एक ग्राहक न राहता एक संरक्षण औद्योगिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठी झेप आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा? तिसरा मुद्दा हा विश्वासाचा आहे. बघा, अनेक देश भारताला शस्त्रे विकतात, पण फ्रान्सने तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी जी तयारी दाखवली आहे ती क्वचितच इतर कोणी दाखवते. इंडो पॅसिफिक आणि इतर जागतिक मुद्द्यांवर फ्रान्स भारताच्या भूमिकेला सक्रिय पाठिंबा देत आहे. यातून फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह युरोपीय सहयोगी म्हणून आपली जागा पक्की करत आहे. हा विश्वासच या भागीदारीचा खरा पाया आहे. तर या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की भारत-फ्रान्स संबंध एका नवीन आणि अधिक मजबूत टप्प्यात प्रवेश करत आहेत. ही केवळ काही करारांची यादी नाही, तर एका सामायिक भविष्याची पायाभरणी आहे, जिथे दोन्ही देशांचे हितसंबंध आणि मूल्य एकमेकांशी जुळलेली दिसत आहेत. हो, आणि हे सर्व करार आणि सहकार्य पाहता एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, जो विचार करण्यासारखा आहे. सध्या आपण फ्रेंच डिझाईनची उत्पादनं भारतात तयार करण्याबद्दल बोलत आहोत, म्हणजे सहउत्पादन किंवा को प्रोडक्शन. पण या भागीदारीचे पुढचे नैसर्गिक पाऊल काय असेल? हा विश्वास आणखी वाढल्यावर अशी वेळ येईल का, जेव्हा भारत आणि फ्रान्स केवळ एकमेकांचे डिझाईन वापरणार नाहीत, तर भविष्यातील 6व्या पिढीचे लढाऊ विमान किंवा एखादी नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सुरुवातीपासूनच एकत्र डिझाईन करतील? अगदी, म्हणजे को डिझाईन. जेव्हा 2 देशांचे शास्त्रज्ञ आणि अभियंते एकाच ड्रॉइंग बोर्डवर बसून काहीतरी नवीन तयार करतील, तो या भागीदारीचा खरा परमोच्च बिंदू असेल. आणि सध्याची वाटचाल पाहता तो दिवस फार दूर नसावा. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.